चौधरी मग मोहन भोईर यांचा हा संघ जो आहे बांधलेला संघ आहे. खऱ्या अर्थाने खूप चांगला क्रिकेटवर असलेला हा प्रेम. मॅच ऑन गेम ऑन करूया आपण, कारण की उशीर होत आहे. जवळ जवळ आमचे एक्सपर्ट स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम जोडलेले आहेत. त्याने टाइम सेट केलेला आहे आणि अगदी 10:23 पहिला चेंडू पॉवर प्लेचं इथे आपण टाकत आहोत. मॅच ऑन. बाला पाटील पहिला चेंडू आणि पहिला धमाका पाहतोय. चेंडू चालला सीमारेखा पार. तो पहिला षटकार. याच्या बॅटमधून येणारा हा षटकार. षटकाराने श्री गणेशा धावांना इथे सुरुवात करताना 6 धावा स्कोर कार्डवर जोडलेले आहेत. दुसरा चेंडू इन्साउट खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे. इनफिल्डच्या वरतून स्ट्रोक बनवायचं होतं. आज टीम मध्ये जर बघितलं आपण तर चांगले चांगले खेळाडू पाहायला मिळत आहेत. आई वराल देवी कामतगर संघाच्या माध्यमातून कामतगर ताडाली हा परिसरातील संघ आहे आणि खेळ चांगला झालेला आहे. सध्या तरी 2 चेंडूंवर जरी 6 धावा आल्यात, आत्मविश्वास थोडा फलंदाजा वाढलेला आहे. क्रॉस खेळण्याचा प्रयत्न झाला, शफल थोडीशी झाली होते. क्षेत्ररक्षक आहे तिथे देवा टावरे चेंडूला फील्ड करतात. एक सिंगल धावा आली आहे आणि आता आपण म्हटलं की 7 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. कीर्ती नॉन स्ट्राईकला आलेला आहे आणि आता सुशील स्ट्रायकिंगवर पाहतोय आपण. किशोर पाटील आपण पाहतोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये 30 सर्कलमध्ये फिल्डिंग पोझिशन मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बाळा पाटील कमबॅक करताना. फुलर लाईनचा चेंडू फायदा घेता आला नाहीये फलंदाजाला. सुशील यांनी फुटवर्कचा वापर केला नव्हता. कडेकडे लॉप करण्याचा प्रयत्न केला होता. जशी आपण एखादी मोठी मॅच पाहत असतो आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर, जेव्हा आपण पाहतो तेव्हा तलमल पायाला जी असते ना, ती सध्या मोहनदादा भोईर यांची आहे. षटकाराला तेव्हा थोडीशी खुशी, त्यानंतर गम पाहायला मिळतं. कारण की आता बघितलं, नाव घेतलं मोहन दादांचं आणि षटकार ठोकलं सुशीलनं. क्या बात आहे. कडक षटकार पाहायला मिळतंय. 2 षटकार आतापर्यंत पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुफानी हमला सध्या तरी पाहायला मिळत आहे. वरालदेवी ताडाली टीम खऱ्या अर्थाने कपिल गायकवाड असतील, मग राजू चौधरी असतील, मोहनदादा भोईर असतील, यांनी हा बनवलेला हा संघ आहे आणि खऱ्या अर्थाने त्या संघामध्ये 1 से बढ़कर 1. आणि सर्वप्रथम जेव्हा आपण 40 प्लसचं क्रिकेट खेळतो ना मित्रांनो, 45 वय ज्यांचे प्लस आहेत ते खेळाडू मैदानामध्ये नेहमी खेळत असतात. आणि खऱ्या अर्थाने असं वाटतोय मैदानामध्ये 45 नाही तर 18 ते 17 वर्षाचे खेळाडू खेळत आहेत. ज्या प्रकारचा खेळ झाला सध्या. अडवलाय पायाने चेंडू अडवलाय, फायनली स्टॉप केलाय. हरी होता तिथे आणि आता षटकही समाप्त झालेला आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा आमचे एक्सपर्ट स्कोरर सांगत आहेत 14 धावा. विकेट आले नाहीये, सुरुवात चांगली आहे. चला फिल्डिंग लावा, अजिबात एकत्र येऊ नका. तुम्ही क्रिकेट एक काल गाजवलेला आहे क्रिकेटचं, ते तुम्हाला वारंवार सांगणं चुकीचं आहे. मग तुम्ही जितकं फास्टेस्ट क्रिकेट खेळणार, असं म्हटलं ते की जेव्हा आपण फास्टेस्ट क्रिकेट खेळतो ना, मग फलंदाजांना विचार करण्यासाठी भाग पडतो आपण. टाइम मिळत नसतो. आपल्याकडेही टाइम आज थोडंसं कमी आहे, कारण की स्पर्धा थोडीशी उशिराने सुरू झाली होती. स्पर्धा उशिराने जरी सुरू झाली आहे, वो हमेशा कहते ना लेट मगर ग्रेट. एक चांगली स्पर्धा सुरू झाली मित्रांनो. आणि खऱ्या अर्थाने ओम फोर्टस लाईव्ह यांच्या यूट्यूब वाहिनीवर सध्या तरी हजारोच्या संख्येने प्रेक्षक मॅचचा आनंद घेत आहेत. आणि लता केनी यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू की त्यांनी अगदी वेळेवर येऊन या स्पर्धेची खऱ्या अर्थाने सुरुवात लाईव्हच्या माध्यमातून केली. असं होत असतं की कधी मग टेक्निकल टीम आपलं काम करत असत, मात्र अनिल दादा एकदम ओके मध्ये थँक्यू काम 25 करून बसले होते. आणि आमचे मित्र, माझे लहानपणाचे मित्र नरेश जोशी एनजे साऊंड्स, एक प्रोफेशनल ऑपरेटर आहे. आमदार चषकाची सुरुवातच केली होती नरेश जोशीने इथनंच. आणि आज खऱ्या अर्थाने मनोहर जोशी साहेबांनी त्याला पुन्हा एकदा त्या मैदानावर येणं भाग पाडलं आणि तो पुन्हा एकदा कमबॅक म्हणूया त्याचं देखील आपण. गोड आवाज डीजेच्या माध्यमातून षटक क्रमांक 2 सुरू झालाय. मनोज आलाय.
मनोजचा पहिला चेंडू इथे पाहतोय की चेंडू हवेमध्ये देखील होता. शतरक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचला. एक धाव आली आहे, दुसरं धाव सहज इथे पूर्ण केला जाईल कारण की चेंडू अजूनही सापडलेला नाहीये. तिसरं धाव मिळणार नाहीये कारण की मूड नाहीये नो स्ट्राईकच्या खेळाडूचा. कीर्ती होता तिथे, त्याचा मूड नाहीये. धावसंख्या 16 धावा धावफलकावर. व्हेरी इम्पॉर्टंट वेळ फार महत्वाची आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रत्येक संघाच्या कॅप्टनला विनंती असेल, आपण टाइमपास करू नका. टॉस इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी आहे. पुढच्या 2 कॅप्टन टॉस बॉक्समध्ये पोचायचं आहे. जोशी 11 भादवड बी, आई जोगेश्वरी जू नांदुर्की. म्हणजे सोमनाथ पाटील एका बाजूला तुम्हाला पाहायला मिळते, दुसऱ्या बाजूला तुम्ही बघणार आहात दिलीप मोरे यांना. खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडूचा लस्सी मारे का पार, येतोय चौकार. नाही धन्यवाद डीजे, तुम्ही मराठी संगीत वाजवा, आम्हाला मराठी ऐकायला खूप येतो. आपल्या आगरी संगीत आहेत. आपली कारल्याची कुलस्वामिनी एकविरा मातेची कालच यात्रा झाली आहे. आज रसोली आहे, तिच्या नावाचे संगीत होऊन जाऊ द्या. आज रामनवमी आहे, त्याच्या देखील संगीत त्यांचा उल्लेख होऊ द्या. खूप चांगलं वाटेल. सफल झाले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. कमालीची गोलंदाजी पाहतोय मनोजच्या माध्यमातून. एक जरी चौकार आला मात्र आत्मविश्वास चांगला आहे गोलंदाजाचा कारण की कमबॅक केला गोलंदाजाने. पुढचा चेंडू पुढे निघून मारण्याचा प्रयत्न, स्टेप आउट झाले होते मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. श्याम नाईक गॅलरी एन कडून जेव्हा गोलंदाजी होतो ना मित्रांनो, अधिक चेंडू कधी बाउन्स होतो तर अधिक चेंडू खालच्या बाजूने देखील निघून जातो. म्हणजे ॲडवाइज आहे गोलंदाजांना त्या एन कडून आणि त्याचा फायदा आता इथे फलंदाजाला मिळाला कारण की चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये आणि चेंडू चाललाय बाजूला प्लॉट मध्ये. येतोय षटकार. संगीत आहेत. धन्यवाद डीजे एनजे साऊंड्स. चेंडू द्या मैदानामध्ये. मॅचचा चेंडू खूप दूर गेलाय आणि षटकार जो आलेला आहे बॅटमधून सुशील याच्या. तिसरा षटकार या डावातील आपण पाहतोय आणि धावा धावफलकावर झालेल्या आहेत त्या 26 धावा. असे याची तारीखही 26च आहे आणि 26 हा आकडा सध्या तरी आई वराल देवी ताडाली टीम संघासाठी चांगला आहे. चला चेंडू द्या मैदानामध्ये. खेळ थांबू नका. चांगला पिकअप पकडलाय. जसं कल्याणवरून जाणारी स्लो लोकल होती मात्र स्लोअर नाही तर फास्टेस्ट लोकलमध्ये बसलेले आहेत आणि ज्या प्रकारचा पिकअप मिळालाय ताडाली संघाला तो तोडू नका आपण आयोजन कमिटी. चेंडूकडे लक्ष द्या आपण. 26 धावा धावफलकावर. फार दिवसापासून या स्पर्धेची सर्व आतुरतेने वाट पाहतात मित्रांनो. ती स्पर्धा सुरू झाली आजपासून. अध्यक्ष चषक पाहतोय. कमबॅक होणं जरुरी आहे. डॉट चेंडू आलाय. राहत की सांस ली होंगी गेंदबाज ने. आखिरकार हा षटकही समाप्त झालाय. या षटकामध्ये किती धावा आल्या मनोज यांच्या? 12 धावा आल्या. आणि असं म्हटलं ते की जेवढं तुम्ही टार्गेट सेट करताय ना तेवढा इथे सेफ नाही आहे मैदानावर. आम्ही 110 धावा देखील चेस होताना बघितलेल्या आहेत. 9 मिनिटं 2 षटकांकरिता वापरण्यात आलेली आहेत फिल्डिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. महाराष्ट्राचा एक मुख्य कलाकार सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय किशोर पाटील, द ग्रेट ट्रम्पेट वादक. या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेव्हा शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचा जो पवाडा त्यांच्या माध्यमातून वाजवण्यात आला होता त्याची जी तुतारी आहे त्याचे ते स्लोगन आहेत ते त्यांच्या ट्रम्पेटच्या माध्यमातून अतिशय जबरदस्त आम्ही ऐकलेले आहेत जवळून. आणि खऱ्या अर्थाने एखादा मोठा कलाकार जेव्हा क्रिकेट खेळतो ना तेव्हा आनंद होत असतो. आणि मैदानामध्ये आज किशोर पाटील तुम्हाला पाहायला मिळत आहेत. एक उत्कृष्ट ट्रम्पेट वादक आहेत. चला आता गोलंदाजीमध्ये राकेश टावरे. षटक क्रमांक 3 आर के पाटील अर्थातच स्वर्गीय रघुनाथ काथोर पाटील स्टँड एन कडून गोलंदाजी करण्याची तयारी करतायत. आणि स्ट्रायकिंगवर सध्या तरी एकही विकेट गमावलेला नाहीये. कीर्ती आणि सुशील ज्या प्रकारची फलंदाजी करतोय ॲज अ 50+ या धावांवर बघत आहे टीम. गोलंदाजाला चांगली कामगिरी करावी लागेल. एखादी विकेट महत्वाची विकेट असेल
ओ क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, थोडीशी अपील देखील झाली होती. बॅट यांनी चेंडूचा संपर्क नाही झालेला आहे. डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. राकेश टावरे षटक क्रमांक 3, महत्वाचा इम्पॉर्टंट षटक आहे आणि चेंडू चांगला टाकला गेला आहे. डॉट चेंडू, आत्मविश्वास नक्कीच गोलंदाजाचा वाढताना पाहायला मिळतोय. फलंदाज तयार आहे स्ट्रायकिंगवर. येणारा चेंडू कसा असेल, वाईट, नो, षटकार की चौकार? नाही, अगदी चांगला लेंथ लाईन आहे. मात्र हे काय घडलंय, जिथे विकेट येण्यासारखा चेंडू टाकला नव्हता गोलंदाजाने, मात्र मला वाटते की चेंडू अगदी बॅटला स्पर्श झाला, मग एस्टर्नवर चेंडू लँड झालाय. म्हणजे प्ले डाऊन झाले की काय, रिप्ले मध्ये नक्कीच पाहायला तुम्हाला मिळेल. मात्र आपण घेऊया एक ब्रेक मध्ये ऐकूया संगीत.
कडक गोड आवाज आला होता बॅटमधून जेव्हा हा चेंडू बॅटवर अगदी लँड झाला होता. मिठास खूप अच्छा था. गोलंदाज हर्षल पुढचा चेंडू टाकताना पाहतोय आपण. कटर चेंडू टाकण्याचा प्रयत्न. गोलंदाज कामगिरी चांगली करते मात्र फिल्डिंग ही चांगली पाहतो आपण शॉर्ट टर्नमॅनला. जवळ जवळ 3 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. 1 धाव इथे पूर्ण झालेली आहे. धावसंख्या धावपलकावर पाहतोय 38 धावा धावपलकावर. जोशी 11 भादवड बी आई जोगेश्वरी जुनांदुर्की तिसरा पुकार आहे. लक्षात घ्या टॉस बॉक्स मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित असणं फार महत्वाचं आहे. ओ समोर खेळले शतरक्षक भरपूर दूरवर आहे. 1 धाव आली आहे. दुसरा धाव मिळेल का? अगदी वेगाने दुसरी धाव पूर्ण केली जाते. तिसरं धाव घेण्याचा मूड होता नॉन स्ट्राईकच्या खेळाडूचं. अभिषेकचं मात्र 2 धावा मिळत आहेत. धावा झालेल्या आहेत त्या धावपलकावर. तुम्ही 40 प्लसचा क्रिकेट खेळत आहेत. 40 धावसंख्या धावपलकावर पाहते 40 धावा. येणारे 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. आयोजकांच्या सूचना पोहोचलेल्या आहेत की आजचं जेवण जो आहे आलेलं आहे. गोलंदाज हर्षल शॉर्ट बॉल स्केअर ऑफ द विकेट. ड्राईव्ह करत होतं गली पॉइंट मध्ये. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. कुठेतरी निराश पाहतोय सुशीलला आपण. आज चांगला खेळ झालेला मात्र जास्त चेंडू ही डॉट झालेले आहेत. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज हर्षल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज अँड गॉन विकेट. महत्वाची विकेट. सुशील बॅक टू डग आउट. माध्यमातून आपण पाहतोय आज मित्रांनो पहिला दिवस या स्पर्धेचा आपण पाहतोय. भिवंडी तालुका नवीन 40 प्लस क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून अध्यक्ष चषक 2026 या स्पर्धेचं आयोजन दिमागदार आयोजन याला म्हटलं जातं. मित्रांनो गेली कित्येक महिने या स्पर्धेची आपण आतुरतेने वाट पाहत होते. दमन दौरा जेव्हापासून समाप्त झाला होता तेव्हा एक स्पर्धा झाली होती मोहन दादा यांची. मात्र त्यानंतरचा हा सुपर से उपर आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. टॉससाठी दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज तयारीमध्ये हर्षल. महत्वाचा चेंडू शेवटचा चेंडू आहे आणि शेवटचा चेंडू खेळण्याकरिता नवीन फलंदाज उमेश आलाय. मजबूत काटिके बल्लेबाज आहे. जितकी मोठी बॉडी लँग्वेज आहे ना तितका मोठा फटकाही खेळलाय. सर्व खेळाडू 11च्या 11 खेळाडू मैदानामधून त्या चेंडूला पाहत आहेत कारण की चेंडू चाललाय सीमा रेखा पार. येतोय षटकार. टॉस बॉक्स मध्ये पोहोचा जुनांदुर्की आणि भादवड बी. चला जोशी फाउंडेशन भादवड बी टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये आपण अजूनही आलेले नाहीयेत. लक्षात घ्यायचे आपण. जुनांदुर्की टीमचे कॅप्टन देखील आलेले नाहीयेत. टॉस इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी लक्षात घ्यायचे आपण. सन्माननीय सुभाष पाटील दोन्ही टीमचे कॅप्टन अजूनही पोहोचलेले नाहीयेत. यस जोशी फाउंडेशन बी संघाचे आलेले आहेत. जुनांदुर्की टीमचे कॅप्टन शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. टॉस बॉक्स मध्ये तुम्ही पोहोचायचे. चला कॅप्टन जुनांदुर्की टीमचे कॅप्टन अजूनही आपण आलेले नाहीयेत. लक्षात घ्या जे नियम आहेत ते सर्वांसाठी समान असणार आहेत.
तर मित्रांनो आपण पुढील मॅचचं टॉस इथे करणार आहोत. सन्माननीय विकास जाधव नाईक त्याचबरोबर संतोष दिवेकर मामांना विनंती करेल की आपण दोघांनी टॉस बॉक्समध्ये यायचं आपल्या शुभास्ते टॉस करण्याकरिता. तसेच सुनील दिवेकर साहेबांना देखील विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये पोहोचायचं आहे. आपण विनोद पाटील यांची उपस्थिती होत आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. विनोद बालाराम पाटील आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच कॅप्टन दिलीप मोरे आपल्यासोबत जोडलेले आहेत आणि जून अंधुर्की टीम संघाचे कॅप्टन महेश आपल्यासोबत जोडलेले आहेत. सुनील दिवेकर या आपण. तसेच महेश पाटील साहेबांना विनंती असेल. महेश दादा आपण देखील यायचं आहे. सर्व पाहुणे पोहोचतात कारण की गावातील संघ खेळणार आहे. एका बाजूला जून अंधुर्की टीम सोमनाथ दादा इन ऍक्शन मध्ये आणि सध्या तरी टॉस बॉक्स मध्ये कॅप्टन आहेत आपल्या. चला जून अंधुर्की टीमच्या कॅप्टनचा कॉल आहे. हेड असा कॉल आहे आणि हेडच आलेला आहे. थँक्यू विकास जाधव. आपण बसून घ्यायचं व्यासपीठावर. थोडीशी चर्चा करू आपण दोन्ही कॅप्टन सोबत. सर्वप्रथम आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. खऱ्या अर्थाने आपण प्रत्येक ठिकाणी चांगला क्रीडांगण चांगलं आयोजनच पाहत असतो आणि खऱ्या अर्थाने चाचणी स्पर्धा झाली मग दमन दौरा तुमचा झाला नाही. आता अध्यक्ष चषक मनोहर जोशी साहेब आणि त्याचबरोबर हेमंत गुलवी मुसाबाई आणि आपल्या संघटनेबद्दल काय तुम्ही थोडक्यात सांगणार? संघटनेबरोबर स्पर्धा एकदम चांगली आहे. निर्णय फिल्डिंग आपल्या सगळ्यासाठी शुभेच्छा आहेत. दिलीप मोरे यांच्याशी थोडीशी चर्चा करू आपण. दिलीप मोरे आपण अहोरात्र मेहनत घेतलेली आहे या स्पर्धेसाठी आणि खऱ्या अर्थाने खूप चांगलं क्रीडांगण बनवलेलं आहे. सर्व श्रेय जो आहे जोशी फाउंडेशन ए आणि बी संघाला. सर्वप्रथम टॉस जिंकण्याचा निर्णय काय असतो तुमचा? बॅटिंग. आता बॅटिंगच करायची आहे आणि खऱ्या अर्थाने 4 षटकांचा सामना आहे. तर किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल तुमचा? 50+. दिलीप मोरे कसा वाटलं तुम्हाला हा शो? एक नंबर. एक नंबर. ठीक आहे. दिलीप मोरे होते. टॉस जिंकलेला आहे तो म्हणजे जून अंधुर्की टीम संघाने प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र वेळ झाली आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात झालेली आहे आणि वाईस ऑफ वडनगर गेले कित्येक वर्ष ही संघटना 2012 पासून आलेली आहे आणि या संघटनेसाठी ज्याने खऱ्या अर्थाने अहोरात्र मेहनत घेतलेली आहे. एक क्लासिकल असं म्हटलं जाते की जेव्हा आपल्या समाजाचं नाव मग रील बनवण्यामागे असो किंवा कविता रचण्यामागे असो आणि एक अग्री कलाकार असं नेहमी म्हणतो आम्ही. चिकणे सर सज्ज झालेले आहेत कॉम्बॉक्समध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच. भरपूर आज तारीफो के पूल बांधले गेले संदेश पाटील यांच्याकडून. थँक्यू सो मच. जाऊया आपण मैदानात. एक जबरदस्त सामना आपल्या पर्यंत रंगतोय. देवा आणि किशोर ही सलामीची जोडी. देवा टावर एक कंप्लीट टेक्निकल बॅट्समन. तर रेग्युलर क्रिकेटपासून त्यांचा जरा खेळ तुम्ही बघितला ना तर अगदी सलामीस पहिल्यापासून येत आहेत ते. आणि पॉवर प्लेचं षटक कसं खेळावं याचा भरपूर अभ्यास त्यांच्याकडे आहे. भरपूर अनुभव त्यांच्याकडे आहे. यस देवा टावरेसाठी कीर्ती गोलंदाजी करतील. पहिला चेंडू बॅकफुटला गेले. काय जबरदस्त चेंडूने उचली घेतली. बघा मातीची खेळपट्टी आहे आणि मातीच्या खेळपट्टीवर एखादा स्पिनर किंवा एखादा सीम बॉलर असा चेंडू उचलवतो ना तेव्हा खरोखरच फलंदाजाकडे कुठला पर्याय नसतो. चांगली सुरुवात कीर्तीची. गुड बॉलिंग. फुलटॉस चेंडू आहे. चेंडूला मात्र टर्न केलेला आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये. दूरवरून क्षेत्रक्षे येतोय मात्र देवा टावरे यांची रनिंग तुम्हाला माहिती नाहीये. चित्त्याच्या चपलाईने धावतायत ते. त्यांची बॅटिंग जितकी सुंदर आकर्षक तितकीच त्यांची रनिंग बिटवीन द विकेट सुंदर आकर्षक. त्यांना 7 किशोर जबरदस्त देत आहेत. अगदी भगव्या जर्सीमध्ये ही टीम खेळतीये. भगवं वादळ येणार का हा प्रश्न प्रेक्षकांना पडलेला आहे. पाठीराख्यांना पडलेला आहे. यावेळी मात्र चेंडूला केरळ क्षेत्रामध्ये खेळून काढले. चांगले क्षेत्ररक्षण. उमेश क्या बात आहे.
भारी भरकम शरीर यष्टी, मात्र शरीर यष्टी माझी भारी भरकम असली तर काय झालं, मी क्षेत्ररक्षक त्याच चपलाईने करू शकतो हे दाखवून दिलेलं उमेशने. वेल डन उमेश, वॉट अ फिल्डिंग. षटकार काय जबरदस्त खेचला होता, बूम बूम षटकार होता उमेशच्या बॅटमधून. धावसंख्या धावपलकावर 3 होतीये, टार्गेट 47 आहे. इथे जर बघितलं ना संदेश पाटील, 45 प्लसच प्रत्येक संघाने टार्गेट ठेवलेला आहे पहिल्या इनिंगमध्ये. ड्राईव्ह केलेला आहे, कडक फटका आहे, परंतु जास्तीचं काही मिळणार नाही. ओ हो, बघा देवा टावरे यांनी बिलकुल अंदाज बांधला. त्यांना माहित होतं की मी पोहोचणार नाहीये, कितीही धावलो, वाऱ्याच्या वेगाने धावलो तरी मी पोहोचणार नाहीये. त्यांनी थांबवलं, किशोरला थांबवलं. फक्त एक सिंगलने समाधान मानलं गेलं आणि या एका धावेने धावसंख्या धावफलकावर पोहोचते ती 4. चार धावा धावफलकावर. पहिलं षटक कीर्ती चांगलं हाताळतोय. पाकिस्तानच्या त्या बॉलरची आठवण व्हावी असं त्याचं रनअप आपण पाहतोय. काय घडतंय, काय घडतंय, देवा टावरेची विकेट आली का? येस येस, अगदी स्वस्तात धावबादच्या रूपाने देवा टावरे बॅक टू द पवेलियन. ऑनफिल्ड अंपायर सॉफ्ट डिसिजन काय आहे? सॉफ्ट सिग्नल आउट आहे. बघूया, आपण चेक करूया. तिसऱ्या पंचांवर बघा, अँगल जर भेटला आम्हाला तर निर्णय निश्चितच देऊ. यस, आम्ही पाहिलं, चेक केला, अँगल मिळालेला नाही आहे. ऑनफिल्ड पंच, तुमचं डिसिजन जो आहे तो बरकरार राहील. थँक्यू. आणि यस, देवा टावरे यांनीही तो निर्णय मान्य केलेला आहे. हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. मी मगाशीच सामने सुरू झाले, स्पर्धा सुरू झाली तेव्हा म्हटलं की प्रत्येक खेळाडूला असं वाटलं पाहिजे की माझी स्वतःची स्पर्धा आहे, माझ्या संघाची स्पर्धा आहे. त्यासाठी अध्यक्ष चषकाचा मान हा ठेवणं महत्त्वाचं आहे. देवा टावरे, सॅल्यूट ऑफ स्पोर्टमॅन स्पिरिट. सो वेल, हरिदास किंग ऑफ पूल. मी त्यांना नाव ठेवलं होतं किंग ऑफ पूल, परंतु तेव्हापासून कदाचित कॉमेंटेटर्स कर्स असं म्हटलं जातंय, दृष्टी लागलेले त्याच्या पूलच्या फटक्यानं. मात्र इथे जर पूल मारले ना त्यांनी तर सीमारेषा थोडीशी जवळ आहे. बघूया हरिदास पाटील यांचा एखादा पूल दिसतो का. आजही मला तो षटकार आठवतो, त्या षटकाराबद्दल मी सांगेन. हरिदास पाटील यांचा गोलंदाज कीर्ती, या षटकातील शेवटचा आय थिंक चेंडू, फुलर लेंथ चेंडू. आणि याचबरोबर आपण पाहतोय की हे पहिलं षटक कंप्लीट झाले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावपलकावर लागत आहेत त्या 4. डिजिमास्टर, एक विनंती असेल, बघा संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये म्हणजे रात्रीच्या सत्रामध्ये जर विचार केला ना तर क्लासिक गाणे मधोश करणारे गीत तुम्ही जर इथे यस लावले तर निश्चितच आमच्या प्रेक्षकांनाही आनंद होईल. 5 मिनिटं झाली पहिल्या षटकासाठी. धावसंख्या धावपलकावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 आणि उर्वरित 18 चेंडूमध्ये आता करायच्या तब्बल 43. संदेश पाटील यांनी पहिल्या चेंडू नंतर जाहीर केलं या ठिकाणी की हे जे मैदान आहे, ही खेळपट्टी आहे, या खेळपट्टीवर कुठलाही स्कोर हा सेफ नाही आहे, अनसेफ खेळपट्टी आहे. तशाच अनुषंगाने तुम्ही खेळ करा. 4 धावा झालेले आहेत. नाही तसं तुम्ही सांगाल तर आम्ही वाढवतो काही धावा. सुबेल, जाऊया दुसऱ्या षटकाकडे. यस, दुसरं षटक घेऊन येतोय सुशील. सुशील आहे का नवीन? तेच मी म्हटलं की नवीन सारखा दिसतोय. सुशील तर नाहीयेच नक्की.
मोहनदादा भोईर यांनी टीम जबरदस्त जमा केलेली आहे. नाही बघा, तुमची टीम खेळणं महत्वाचं आहे. पहिला चेंडू आकाशी फटका मारण्याचा प्रयत्न होता. कीर्तीची फिल्डिंग बघा, क्या बात आहे. हे असतं मित्रांनो 100% समर्पण. तुम्ही रेग्युलर क्रिकेट केला, अंडर-19 क्रिकेट केला की 40+ क्रिकेट केला, 100% समर्पण जर संघासाठी दिलं ना, तुमच्या संघाला विजयापासून कोणी रोखू शकत नाही. लॉफ्टेड शॉट आहे, चेंडू हवेत आहे. राकेश पाटील इन ट्रबल. ओहो, मात्र कीर्तीकडून झेल सुटला असं म्हणता येणार नाही. ओ माय गॉड, हरिदास पाटील कुठे बघत होते आणि कुठे धावत होते. धावबाद हरिदास पाटील. टीजे बंद करण्यात आलेला आहे. आमचा आवाजही थोडा कमी करण्यात आलेला आहे मित्रांनो, क्षमस्व, कारण सिटी एरिया आहे. पुढच्या 5 वर्षात ना मित्रांनो भादवड गावाचा नक्षा चेहरा मोहरा पूर्ण बदलला असेल. कारण इथे जेव्हा जेव्हा तुम्ही प्रवेश करता, इतक्या टोलेजंग इमारती बघता, तेव्हा असं वाटतं की नक्की गावामध्ये आलोय का एखाद्या सिटीमध्ये आलोय. अशी प्रगती व्हायला पाहिजे प्रत्येक गावाची. परंतु गावाची ओळख मिटू देऊ नका मित्रांनो. जी जुनी नावं आहेत ना तुमच्या गावाच्या आजूबाजूच्या क्षेत्राची, ती पुसू देऊ नका. यावेळी मात्र टर्न केलेला आहे चेंडूला. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. जबरदस्त क्षेत्ररक्षण प्रशांत कडून, चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. बघा, आपल्या गावाच्या आजूबाजूला काही शेतजमीन असते, माळरानाची जमीन असते. कितीही मोठे कॉम्प्लेक्स झाले ना, तिथे तुमचे देव असतील, तुमच्या म्हणजे पूजणाऱ्या देवी असतील, त्यांना विसरू नका, ती नावं विसरू नका. कारण ती नावं आपली खरी ओळख आहे. किती मोठे कॉम्प्लेक्स आले, किती मोठे कंपाऊंड झाले, परंतु ती नावं, आपल्या गावाची जुनी नावं अजिबात पुसू देऊ नका. कारण ती नावं जोपर्यंत आहे तोपर्यंत तुमच्या गावाचं नाव आहे. नागो पाटील प्रवेशद्वार आपण लेफ्ट साईडला पाहतोय. आणि या मैदानाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरी. समोर श्याम नाईक गॅलरी, लेजंड खेळाडू जयदुर्गाचे, आणि त्यांच्या नावाने स्टँड पाहतोय. जसं सचिन तेंडुलकर स्टँड आपण वानखेडेमध्ये पाहतोय ना, आणि त्यानंतर जगदीश नाईक यांच्या नावाने आपण खेळाडू कक्ष पाहतोय. क्या बात आहे. असा सन्मान आपल्या गावच्या लेजंड क्रिकेटर्सना देणं खूप महत्त्वाचं असतं मित्रांनो. लॉफ्टेड शॉट आहे, जबरदस्त पॉवर पॅक शॉट. यस, मात्र चेंडूला सीमारेषेच्या आतमध्ये अडवलेले. काय फिल्डिंग, कमालीची फिल्डिंग. आज मोहनदादा भोईर यांचा संघ खऱ्या अर्थाने मैदानामध्ये चार्ज अप झालेला आहे. हॅट्स ऑफ फिल्डिंग, व्हॉट अ ब्रिलियंट फिल्डिंग. धावसंख्या धावपलकावर आता मात्र लागतीये ती. पंच धावा सांगा, या धावा. तिसऱ्या पंचांचा इशारा आलेला आहे. यस, चेक केलं जाईल. आय थिंक, मला वाटते की 99% यस निर्णय हा फिल्डिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने लागलाय. सेफ आहे. 2 धावा पूर्ण केल्या का पंच? यस, 2 धावा. थँक्यू. एक सॉरी 1. राजेंद्र बजागे आणि गणेश पाटील पंचांच्या भूमिकेत असले ना, आणि त्यांना अनुभवी सूर्यकांत मोरे सरांची साथ असली की मग सांगायचंच नाही. पंच असोत, कॉमेंटेटर असोत, गुणलेखक, त्यानंतर लाईव्ह टेक्निकल टीम, यांच्यावर खरं तर स्पर्धा ना 50% अवलंबून असते. तुमची स्पर्धा जर पार पाडायची असेल, आयोजकांचं योगदान 50% आणि या सर्व टीमचं योगदान 50%, अशी स्पर्धा पार पडते मित्रांनो. गोलंदाज तयार, ओव्हर द विकेट. हो, आज राकेश पाटील यांच्या बॅटवर प्रॉपर चेंडू, किशोर पाटील यांच्या बॅटवर प्रॉपर चेंडू येत नाहीये. त्यांना अजूनही प्रयत्न करावा लागेल. धावसंख्या धावपलकावर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 9 झालेली आहे. देवा टावरे पॅव्हेलियनमध्ये विचार करत असतील, का मी त्या धावेचा प्रयत्न केला आणि का मी बाद झालो धावबादच्या रूपाने.
कारण देवा टावरेचं खेळपट्टीवर नुसतं उभं राहणं त्यांच्या संघाला एनर्जी देण्याचं काम करतंय. बघा, तुमच्या संघातील सर्वोत्कृष्ट जो खेळाडू असतो ना, त्याने धावा करो न करो, ज्ञानेश्वर मुकादम, तो खेळाडू, तो फलंदाज फक्त खेळपट्टीवर उभा असला ना तरी एनर्जी येते टीममध्ये. जय गावदेव वडूनगर संघामध्ये जय पाटील, संजय चिकणे, पप्प्या काबूकर, दीपक पाटील हे असे खेळाडू आहेत. ते खेळपट्टीवर फक्त उभे जरी राहिले ना त्या संघाला एनर्जी येत असते. इथे देवा टावरे यांच्या बाबतीत तेच घडलं. लवकर बाद झाले ते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 10 आणि आता जिंकण्यासाठी 37, 12 चेंडू, 37 धावांची गरज. पूल सी जो आहे ना तो हसन से बचोगे तो हुसन से पिटोगे. कारण जय गावदेव वडूनगर, त्यानंतर जोशी इलन भादवड ए, आणि हे संघ देवा टावरे यांचा संघ गावदेव स्पोर्ट पूर्ण, आणि त्यानंतर वराल देवी ताड आली. 4 बलाढ्य संघ या पूल सी मध्ये आहेत. हसन से बचोगे तो हुसन से पिटोगे. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10 रिवर्स अटेम्प्ट केलेला आहे. हर्षल यांच्या बॅटमधून हा चांगला फटका आणि चेंडू सीमा रेषा पलीकडे. नवसंजीवनी देणारा हा चौकार. लेट आम्हाला जॉईन झालेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आपण पाहत आहेत अध्यक्ष चषक 2026 ज्या स्पर्धेची आपण आतुरतेने वाट पाहत आहेत. नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून 13वी स्पर्धा. लॉफ्टेड शॉट आहे, हर्षल थापा. यस, चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे षटकारासाठी. काय जबरदस्त पिकअप शॉट होता. अगेन द स्पिन. चेंडू अगदी समोर पडला, त्यानंतर पोझिशन घेतली, चेंडूला भिरकावून दिलं. स्लॉक स्वीपच्या अंदाजामध्ये सुरेश रैनाची आठवण व्हावी असा हा जबरदस्त हर्षल थापाच्या बॅटमधून स्लॉक स्वीप. चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे. षटकार. या षटकाराने धावसंख्या धावफलकावर 20 झालेली आहे. आता 27 धावांची गरज. 10 चेंडू 27 धावा. सामना आता रंगलाय. सामना आता मात्र निश्चितच 50-50 अवस्थेमध्ये आलेला आहे. देवा टावरे यांचा संघ मॅच मध्ये पुनरागमन करतोय. मोहनदादा भोईर थोडेसे चिंतित असतील. 2 चेंडू मध्ये 10 धावा आलेले आहेत. इथे टप्पा निश्चितच नियंत्रणामध्ये आणावा लागेल अभिषेकला. राऊंड द विकेट गोलंदाजी करतील. रिवर्स अटेम्प्ट केलेला आहे. चेंडूची निवड चुकीची होती. हाही जर स्लॉक स्वीप केला असता कदाचित हाही मोठा फटका आला असता बॅटवर. परंतु ते म्हणतात ना, सीधी उंगली से घी निकलता है तो उंगली टेढ़ी क्यों करनी. यहाँ पर उंगली टेढ़ी की और बिल्कुल बीट होते हुए यहाँ पर बैट्समैन अभिषेक तो अपना देख, मोहन दादा कह रहे हैं. ओव्हर द विकेट, राऊंड द विकेट, सॉरी. यावेळी मात्र चेंडूचा वेग कमी केला होता. ओहो, व्हाट अ कॅच, व्हाट अ कॅच, कॅच ऑफ द नाईट. सुशील टेक द ब्रिलियंट कॅच. सुपर कॅच आपण पाहतोय सुशीलच्या माध्यमातून. हर्षल थापाची खेळी संपुष्टात. या इथे मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन केलेलं आहे ते म्हणजे मोहनदादा भोईर यांच्या टीमने. वराल देवी ताड आली. आता 8 चेंडू आणि 27 धावांची गरज. अब आएगा असली मजा. 40+ क्रिकेट काय असतं मित्रांनो? फक्त गमतीचं क्रिकेट राहिलं नाही आता 40+ क्रिकेट. रेग्युलर क्रिकेटमध्ये जितका चाम नसेल ना, जितकं एंटरटेन नसेल ना, तितकं एंटरटेन तितका चाम 40+ क्रिकेटमध्ये झालेला आहे. संदेश पाटील, एक काल असा होता मोठमोठे दिग्गज कॉमेंटेटर 40+चा सामना बघितला ना की माईक सोडून पळत होते. परंतु आता परिस्थिती अशी आहे की 40+चं क्रिकेट असलं ना की तेच कॉमेंटेटर माईक समोर
आयोजकांना सांगतायत की आम्हाला संधी द्या, आम्हाला संधी द्या. हे बदललेलं 40+ क्रिकेट आहे मुसाबाई. हे बदललेलं क्रिकेट आहे मनोजी जोशी साहेब. या एका धावेने धावसंख्या धावपलकावर लागतीये ती 21. संदेश पाटील, हा बदल आपण जवळून पाहिलेला आहे आणि निसर्गाचा नियम आहे. बदल जर तुम्ही अपडेट झाला नाहीत ना तर तुमची स्थिती नोकियासारखी होईल. यस, नरेश जोशी वेटिंगवर आहेत 40+च्या. क्या बात आहे, यावेळी हुक केलेला आहे. चेंडू थांबणार नाही, जाईल सीमारेषा पलीकडे. यस, हा चेंडू सीमारेषा बाहेर चौकार. तीन षटकं संपली, 25 धावा धावपलकावर. अब 6 गेंदे और 22 रनों की आवश्यकता. मित्रांनो, आम्ही एवढं तावातावाने कॉमेंट्री करण्याचा एकच आमचा उद्देश असतो की प्रेक्षकांना कुठे ना कुठे एंटरटेन व्हावं, प्रेक्षकांना कुठे ना कुठे मजा यावी. हे जे खेळाडू खेळतात ते मऱ्यासारखे न खेळता एखाद्या वाघासारखे खेळावे, हाच आमचा प्रयत्न असतो. प्रेक्षक बघा, प्रेक्षकांनी गॅलरी त्या ठिकाणी फुल केलेल्या आहेत. 40+ क्रिकेट वाजलेत रात्रीचे 11 आणि इतक्या मोठ्या प्रमाणात प्रेक्षक बघा. ये 40+ का जलवा है. ये जलवा खाली 40+ क्रिकेट का नहीं है, ये जलवा है नी 40+ क्रिकेट का. जादूगर कैलास नाईक आय थिंक तिथे आहेत. यस यस, बघा संदीप झुकर तिथे आहेत. क्या बात आहे, संदीप पाटील तिथे आहेत. आणि बघा घरचा तो घरचा जेवण पण घेऊन आलेत सुजित भोईर. मित्रांनो, सलाम आहे प्रेक्षक वर्ग व सलाम आहे तुमच्या क्रिकेट प्रेमाला. यस, आपण भादवडला आहोत. भादवड म्हणजे क्रिकेटची पंढरी. एक काल असा होता, अनेक चषक झाले, आमदार चषक असो, इतर चषक, आरके ट्रॉफी, त्यानंतर अनेक चषक झाले याच मैदानावर. ऐतिहासिक मैदान आहे. या मैदानाने अनेक खेळाडू दिले टेनिस क्रिकेटला आणि पूर्ण ऑल इंडियाचे खेळाडू या मैदानावर क्रिकेट खेळले. चला आपण जाऊया शेवटच्या षटकाकडे. धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे ती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 25. आता करायच्यात 6 चेंडूमध्ये 22. बंदे में है दम नाम आहे ज्ञानेश्वर मुकादम आम्हाला जॉईन झालेले आहेत. वेलकम ज्ञानेश्वर, आपलंही स्वागत आहे. यस, स्क्रीनवर पाहू शकता संदेश पाटील यांची कलाकारी. रील्स बनवलेले आहेत त्यांनी. संदेश पाटील भिवंडीकर एक चांगले वादक आहेत, ब्रास बँड वादक. ब्लॉक हॉल मध्ये चेंडू. ओ माय गॉड, आता मात्र 5 चेंडू 22 धावांची गरज. लेफ्टी बॅट्समनला खरं तर इथे संधी आहे, बेनिफिट आहे, परंतु त्या बेनिफिटचा फायदा हा लेफ्टी बॅट्समन मनोज उचलेल का? 5 चेंडू 22 धावांची गरज. मनोज मध्ये ॲबिलिटी आहे, स्वतःचं कर्तृत्व दाखवायला लागेल त्याला. कर्तृत्व दाखवण्यासाठी हा मोठा फटका मारलेला आहे त्यांनी, परंतु बसणार नाहीये. लॉंग ऑन सीमा रेषेवर एक उत्कृष्ट झेल आणि मनोजची खेळी संपुष्टात. एक महत्वाची गोष्ट बघा, किशोर पाठीवर बॅट मारलेली आहे त्यांनी. त्याने 5 चेंडू केलेले आहेत. किशोरच्या बॅटमधून 9 धावा आलेले आहेत. त्याला जास्तीची संधी मिळाली नाही आणि त्याला जास्तीची संधी न मिळणं हाही खऱ्या अर्थाने पूर्ण संघाच्या पराभवाचं कारण ठरू शकतं. पहिलं कारण होतं देवा टावरे यांची विकेट, त्यानंतर किशोर याला जास्तीची संधी न मिळणे हे दुसरं कारण ठरू शकते. मात्र हार्ड हिटर फलंदाज राकेश खेलपट्टीवर आलेले. 4 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. राकेश टावरेकडे ॲबिलिटी आहे. जागू दे पुन्हा तुमच्या मनामधील आत्मविश्वास, जागू दे तुमचं कर्तृत्व. 4 चेंडू 22. नाही नाही, ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू. आता मात्र आशा अपेक्षा फोल ठरतायत.
कारण 3 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आता 22 धावांची गरज. मी म्हटलं होतं पूल सी मध्ये हसन से बचोगे तो हुसन से पिटोगे असे 4 संघ आहेत. मोहन भोईर जबरदस्त खुश, राक्षसी हास्य त्यांच्या चेहऱ्यावर. ते नेहमी दुसऱ्यांना म्हणतात की आसुरी हास्य चेहऱ्यावर, मात्र आज त्यांना आपण म्हणूया मोहनदादा भोईर यांच्या चेहऱ्यावर राक्षसी हास्य. गब्बर खुश आहे आज. धावसंख्या आता मात्र 2 चेंडू मध्ये पाहिजे 21. चांगला फटका आहे, जाईल चेंडू सीमारेषेच्या बाहेर. जाता जाता प्रेक्षकांचं निश्चितच मनोरंजन, परंतु काही फायदा नाहीये. 4 धावांनी धावसंख्या धावफलकावर होईल ती 30. मात्र शेवटचा जो षटकार लागला होता ज्ञानेश्वर मुकादम, त्या षटकाराने खरं तर वरालदेवी ताडाली संघाला मॅचमध्ये आणलं होतं. तो षटकार खूप पॉवरफुल ठरला, या मॅचमधील टर्निंग पॉईंट ठरला. मार्जिन ऑफ एरर 10-12 धावांचं निश्चितच. जातोय चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये आणि याच बरोबर मोहनदादा भोईर एकच वादा, मोहनदादा यांचा संघ होतोय विजय. अभिनंदन अभिनंदन वरालदेवी ताडाली. अँड हार्ड लक देवा टावर अँड टीम, हार्ड लक गावदे स्पोर्ट पूर्ण. सो मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे आपण जाऊया. ज्याने केलं समोरच्या संघाला अगदीच खिलखिल, तोच ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. सुशील इज द मॅन ऑफ द मॅच. चला सुशील, कम फॉरवर्ड अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी. राजेंद्र बजागे यांच्या चेहऱ्यावर हास्य आहे. आणि ते राजेंद्र बजागे यांच्या चेहऱ्यावर हास्य काय माहिती आहे का, जुन्या 40 प्लसची लवकरच प्रीमियर लीग होणार आहे आणि त्यांनी फॉर्म भरलेला आहे, त्यांचा नंबर लागणार आहे. गणेश पाटीलही खुश आहेत, त्यांचाही नंबर लागणार आहे. चला आई जोगेश्वरी जुनांदोरकी आणि जोशीलन भादवड बी, क्या बात आहे. चला मॅन ऑफ द मॅच सुशील. या एक मॅच जिंकली नाही, ह्या आठवणी पाहिजे.